Hello and welcome to my channel. Today we are going to study the further topic of life process in living organisms. Today we are going to take information about dialysis. So let's begin with dialysis of blood. Now what is the meaning of dialysis? Due to certain reasons, the efficiency of kidneys can be adversely affected. Kidneys can get damaged due to injury, infection or due to high blood pressure. म्हणजेच काय तर काही वेळेला आपली किडनी निकामी होऊ शकते. कोणकोणत्या कारणामुळे ती खराब होऊ शकते? एकतर इन्फेक्शन असू शकेल किंवा कोणत्याही प्रकारची इजा झाली असेल किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल. तर अशा विविध कारणांमुळे आपली किडनी निकामी होऊ शकते. If kidneys are damaged, then an excess of toxic substances accumulate in the body and can cause death. म्हणजेच जर किडनी निकामी झाली असेल तर आपल्या शरीरातला टाकाऊ पदार्थ बाहेर निघू शकत नाही. टाकाऊ पदार्थ कोणकोणते असतील? युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया एक्सेट्रा. हे सर्व पदार्थ टॉक्सिक म्हणजेच घातक असतात आणि ते वेळच्या वेळी बाहेर पडणं गरजेचं आहे. तर अशा वेळेला ते पडू शकत नाही आणि मग त्या व्यक्तीची मृत्यू देखील होऊ शकते. तर हे टाळण्यासाठी आपण काय करूया? डायलिसिस मशीनचा वापर आपण करूया. So if kidneys fail, nitrogenous wastes are separated from the blood with the help of dialyzer machine. And the process of separating nitrogenous waste from blood with the help of this machine is called as an dialysis. Okay, so there is a machine which is called as an dialyzer machine. We can take help of such type of dialyzer machine. या पिकमध्ये तुम्ही बघू शकतात की एक डायलायझर मशीन आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. Nearly about 500 ml of blood is sent at one time through the machine and the purified blood is again passed into the body of the patient. एका वेळेला 500 ml रक्त जे आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजिनियस वेस्ट सबस्टन्सेस असतील ते या मशीनमध्ये पास केलं जातं. त्या मशीनमधून ते वेस्ट पदार्थ किंवा टाकाऊ पदार्थ शोषून घेतले जातात आणि शुद्ध झालेलं रक्त पुन्हा त्या व्यक्तींमध्ये पोचवलं जातं. तर अशा पद्धतीने आपण आज डायलिसिस मशीनची माहिती घेतलेली आहे. थँक्यू व्हेरी मच.